आपणा सर्वांना नमस्कार. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, नेमणूक वेळापूर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण. वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपण घराबाहेर पडताना आपल्याकडील मौल्यवान दागिने, रोख रकमेची सुरक्षा कशी करावी याविषयी काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्या समोर मांडणार आहे. आपण सर्वजण सण, उत्सव, सुट्ट्या किंवा लग्न सराईच्या निमित्ताने अनेकदा कुटुंबासह बाहेरगावी जात असतो. पण आनंदाच्या या क्षणी आपल्या घराकडे आणि मौल्यवान वस्तूवर चोराचे लक्ष असते. आपल्या कष्टाची कमाई आणि सोन्या चांदीचे दागिने सुरक्षित राहावे यासाठी आपण सर्वांनी काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गावाला जाताना घरातील दागिने आणि जादाची रोख रक्कम घरात किंवा उघड्यावर किंवा कपाटात अजिबात ठेवू नका. त्याऐवजी या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा. बँकेचा लॉकर हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. घराला कुलूप लावल्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना आपण किती दिवसासाठी जात आहे याची कल्पना द्या. घरातील लाईट्स आणि टीव्ही सतत चालू ठेवू नका, परंतु सोसायटीमध्ये घराबाहेर एखादा लाईट चालू ठेवा. घरात कुणीतरी असल्याची जाणीव करून द्या. अनेकदा आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपले फोटो किंवा प्रवासाची माहिती लगेच सोशल मीडियावरती, उदाहरणार्थ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पोस्ट करतो. असे करणे टाळा, कारण यामुळे चोरांना आपले घर बंद असल्याची माहिती मिळते. प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ किंवा पेय अजिबात घेऊ नका. जर तुम्ही महिला किंवा एकटे प्रवास करत असाल तर सुरक्षेसाठी नेहमी पेपर स्प्रे आणि महत्वाच्या पोलिसांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवा. मित्रांनो, सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर ही आपलीही वैयक्तिक जबाबदारी आहे. सावध राहा, सुरक्षित राहा. आपला प्रवास आणि सुट्ट्यांचा काळ आनंददायी, सुखरूप जावो यासाठी सदिच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.